एखाद्या कोणत्याही सदस्याला, एखाद्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला जर पक्षातून काढून टाकलं तर त्या पक्षातून काढून टाकल्यानंतर पक्षाच्या संविधानाअंतर्गत त्यासाठी एक मेकॅनिझम आहे, ज्या मेकॅनिझम अंतर्गत तो संबंधित व्यक्ती हा निर्णय करू शकतो आणि त्या मेकॅनिझम अंतर्गत संबंधित व्यक्ती अपील करू शकतो। त्याशिवाय त्यांचं हेही म्हणणं आहे की संविधान लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही याविषयीचा निर्णय आयोगाकडून होऊ शकत नाही। जर सदस्य एखादा बाहेर फेकला गेला असेल तर त्याविषयीचा निर्णय संविधानानुसार होऊ शकतो। त्याला निवडणूक आयोगाकडे जाण्याची आवश्यकता नाहीये, त्याला सिव्हिल कोर्टाकडे जाता येतं। म्हणजे दिवाणी न्यायालयामध्ये संविधानाच्या अनुषंगाने कोणत्याही स्वरूपाचा वाद पक्ष संघटनेचा निर्माण झाला असेल तर दिवाणी न्यायालयामध्ये देखील संबंधित सदस्याला जाता येऊ शकतं। जर एखाद्या सदस्याला लोकशाही तत्वांच्या विरोधात जाऊन पक्षातून काढून टाकण्यात आलं असलं तर। त्याशिवाय आणखीन एक मुद्दा सध्या जर आपण विचार करायचा असला तर तो असा आहे की सध्या ते म्हणतायत की निवडणूक आयोग अशा सगळ्याच्या आधारावरती कोणालाही एंटरटेन करू शकत नाही। संविधान, पक्षाचं संविधान हे लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही या आधारावर, किंवा पक्ष संविधानानुसार जो निर्णय व्हायचा आहे तो लोकशाही तत्वांना आहे की नाही याविषयीचा, किंवा पक्ष संविधानाच्या नुसार कुठल्याही सदस्याला काढून टाकलेला आहे का, ते चुकीच्या पद्धतीने काढून टाकलंय का, लोकशाही तत्वांच्या विरोधात जाऊन काढून टाकलेला आहे का, या संदर्भामधला कुठलाही निर्णय हा निवडणूक आयोगाने करण्याची आवश्यकता नाही। संबंधित सदस्य हा सिव्हिल कोर्टात, दिवाणी न्यायालयामध्ये जाऊ शकतो आणि कोणत्याही प्रकारे संविधानाअंतर्गत एक पक्षाच्याही संविधानाअंतर्गत एक प्रोसिजर ठरवून दिलेली आहे की या पक्ष संविधानातून जर कुणाला पक्षातून वगळलं गेलं किंवा पक्षात कुणाची तक्रार असेल तर त्या तक्रारीवरती तोडगा कसा काढला जाईल याचीही प्रक्रिया पक्षाच्या संविधानामध्ये निश्चित करून देण्यात आलेली आहे। त्यानंतर मग सिब्बल यांनी बहुजन समाज पक्षाच्या केसचा दाखला दिलेला आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की बहुजन समाज पक्षामध्ये सुद्धा वाद झाला होता। मायावतींच्या हत्ती या निशाणीवर अनेकांनी दावा ठोकलेला होता आणि बहुजन समाज पक्ष कुणाकडे राहील, बसपा कुणाकडे असेल याविषयीचे वाद होते। वेगवेगळे कांशीराम यांच्या काळापासूनचे वाद होते। तर त्यामध्ये आता त्यांनी म्हटलेलं आहे की या प्रकरणामध्ये सुद्धा विधानसभा अध्यक्षांनी जे अपात्रते संदर्भामधलं प्रकरण होतं ते पेंडिंग ठेवलेलं होतं आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय केला तो त्या आमदारांच्या फेवरमध्ये केला होता, ज्यांना अपात्र करायचं होतं त्यांच्या बाजूनी केला होता। परंतु उच्च न्यायालयाने त्या विरोधामध्ये काही निर्णय दिला असं सध्या सिब्बलांचं म्हणणं आहे। त्यामुळे सिब्बल सांगतायत की बहुजन समाज पार्टीची जी केस आहे त्या केसच्या आधारे सुद्धा या संदर्भामध्ये निर्णय होऊ शकतो आणि या निर्णयाच्या आधारावरती जर विचार करायचा असेल तर सिब्बलांनी असंही म्हटलेलं आहे की या केसच्या आधारावर, बहुजन समाज पक्षाच्या केसच्या आधारावर देखील आमच्याच बाजूनी निकाल येतो आहे असं दिसतंय आणि निवडणूक आयोगाने जर त्या संपूर्ण केसचा संदर्भ घ्यायचा असेल तर त्या केसचा संदर्भ घेऊन देखील या संपूर्ण प्रकरणात निकाल आणि निर्णय हा आमच्या बाजूने आहे असा या संदर्भातला निष्कर्ष काढला जाऊ शकतो असं सध्या कपिल सिब्बलांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं जात आहे। आता न्यायमूर्तींनी काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत सिब्बलांच्या बाबतीत, विशेषतः उद्धव ठाकरेंच्या बाजूने जो युक्तिवाद सुरू आहे त्या दृष्टीने सध्या काही प्रश्न, काही शंका या न्यायाधीशांकडून उपस्थित केल्या जात आहे। त्याच्या संदर्भामध्ये तेच म्हणतायत की संसदेने याविषयीचे कायदे केलेले आहेत आणि संसद याविषयीचे कायदे करू शकतं। म्हणजे थोडक्यात सिब्बलांचं म्हणणं आहे की पक्ष संघटना ही पक्ष संघटनेतील संविधान लोकशाही तत्वांना धरून आहे की नाही, पक्षाची संघटना लोकशाही तत्वाला धरून चालते की नाही, तर या संदर्भातले निर्णय हे निवडणूक आयोगाकडून होऊ शकत नाहीत। तर या संदर्भातले निर्णय हे निश्चितच जर विचार करायचा असेल तर तो संसदेकडून केला जाऊ शकतो, कायद्यानुसार केला जाऊ शकतो, या संदर्भामध्ये कायदा तयार केला जाऊ शकतो असंही सध्या सिब्बल म्हणतात। त्यामुळे आता सिब्बलांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये एक नवा अँगल देण्याचा प्रयत्न केलाय। आता कदाचित सर्वोच्च न्यायालय असंही म्हणणार का की या संदर्भात एखादा कायदा अस्तित्वात असला पाहिजे किंवा सध्या कुठल्याही प्रकारे कायदा अस्तित्वात नाही, संसदेने त्याविषयीचा कायदा काही केला पाहिजे का? कारण त्या संदर्भातले असे पूर्वी देखील अशा अनेक प्रकरणांमध्ये झालंय की जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलंय की एखाद्या विषयावर कायदा अस्तित्वात नाही तर तो कायदा संसदेने केला पाहिजे असंही ते म्हणतात। आता सर्वसाधारणपणे
जे कियोतो उल्लांचं जजमेंट होतं त्या संदर्भामध्ये देखील काही युक्तिवाद हा सिब्बलांकडून केला जातोय। त्या संदर्भामध्ये यांनी पुन्हा एकदा सिब्बलांनी म्हटलंय की जे आमचं मूळ प्रकरण होतं ज्यामध्ये 5 न्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झालेली होती एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या प्रकरणात, तर त्या संदर्भात ते म्हणतात की हे निश्चित करण्यात आलेलं आहे की इलेक्शन कमिशन हे एक ट्रायब्युनल आहे, त्यामुळे ट्रायब्युनलच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर ट्रायब्युनलकडे खरोखर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कायद्यांचे अर्थ लावण्याचा कायद्यातील तत्वांचा अर्थ लावण्याचा अधिकार असतो का? लवाद म्हणजे एखाद्या कायद्याअंतर्गत ठरवून दिलेल्या मेकॅनिझमनुसार किंवा ठरवून दिलेल्या स्कोपच्या अंतर्गत ज्या वेगवेगळ्या ट्रायब्युनल्स काम करतात तर त्या ट्रायब्युनल्सच्या नुसारच इलेक्शन कमिशन हे सुद्धा एक ट्रायब्युनल आहे, विधानसभा अध्यक्ष देखील एक प्रकारचा लवाद आहे, ट्रायब्युनल आहे, अशा स्वरूपाचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने आमच्या प्रकरणात घेतलेला आहे। त्यामुळे कायद्याचा अर्थ लावण्याचा किंवा कायद्यातील तत्वांचा विचार करण्याचा जिथे प्रश्न येतो तर त्या प्रश्नाच्या अनुषंगाने या बाबतीतले अधिकार हे निवडणूक आयोगाकडे किंवा विधानसभा अध्यक्षांकडे असतात का असा प्रश्न सिब्बलांनी उपस्थित केलाय। सिब्बलांचं म्हणणं आहे की एकंदरीतच संपूर्ण या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयात ज्या संदर्भात सुनावणी प्रलंबित होती किंवा ज्या संदर्भात आमदार अपात्रतेचं प्रकरण आहे या सगळ्यामध्येच लोकशाही तत्व पक्ष संघटनेचं संविधान या बाबींचा खूप गांभीर्याने विचार केलेला आहे, परंतु तो विधानसभा अध्यक्षांकडून केला गेला, तो दुसरीकडे जर विचार करायचा झाला तर इलेक्शन कमिशननी केला आणि त्यानुसार आता सध्या कपिल सिब्बल यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही विचार करताय तर हा विचार करायला हवा की ज्या कायद्यांच्या बाबतीत निर्णय संसद करू शकते किंवा ज्या कायद्यांचा विचार संसदेने करायला हवा, जर कायद्यात कुठेही ग्रे एरिया असेल तर त्या ग्रे एरियावर उत्तर संसदेने शोधायला हवं, तर ते काम या स्वरूपाचे ट्रायब्युनल्स करू शकतात का असं सध्या सिब्बलांकडून म्हणणं आहे। त्याशिवाय सिब्बल असं देखील म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती सत्तेत जाते तर त्यावरती सत्तेमध्ये गेल्यानंतर या संदर्भामधले ज्या अनेक इक्वेशन आहेत, ज्या ग्राउंड रियालिटीज आहेत त्या बदलतात आणि आता सरन्यायाधीशांनी एक म्हटलेलं आहे की जर न्याय व्यवस्था हे एकमेव फोरम आहे तर असं आम्ही म्हणत नाही, परंतु स्पीकर जर कोणत्याही स्वरूपाचा विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा निकाल सुद्धा एक प्रकारे एक फोरम आहे, एक क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे, अर्धन्यायिक बॉडी आहे आणि त्या संदर्भामध्ये निर्णय किंवा त्याविषयीचे सुनावणी त्याविषयीचे निवाडे हे त्या संदर्भित बॉडी समोर ऑथॉरिटी समोर केले जाऊ शकतात असाही एक स्वरूपाचा प्रश्न हा न्यायव्यवस्थेकडून न्यायाधीशांकडून उपस्थित करण्यात आलेला आहे। कारण त्यांचं असंही म्हणणं आहे की सिब्बल असं म्हणतात की संसद अशा स्वरूपाच्या गोष्टी होऊ देणार नाही, कारण संसदेला जर या संदर्भामध्ये याविषयी काही निर्णय घ्यायचा असेल तर त्या संदर्भातल्या लोकशाही तत्वांचा अर्थ काय होतो, त्यानंतर कायद्यामध्ये त्यानुसार काय काय तरतूद असली पाहिजे, पक्ष संघटनेतल्या संविधानामध्ये लोकशाही तत्व म्हणजे कशा प्रकारची प्रोसिजर किंवा काय असलं पाहिजे याबाबतचे निर्णय हे संसदेकडून होऊ शकतात असंही ते म्हणतायत। त्या संदर्भामध्ये आता पुन्हा एकदा त्यांचं म्हणणं आहे की जर आपण तुम्ही विचार केला तर गेल्या 20, 30, 40 वर्षामध्ये जर ज्या पद्धतीने आज या निवडणूक आयोगाने काम केलेलं आहे किंवा विधानसभा अध्यक्षांनी लोकसभा अध्यक्षांनी जे निर्णय केलेले आहेत त्या संदर्भामध्ये जर विचार करायचा असेल तर या बाबतीतला विचारही पुन्हा व्हावा लागेल की हे सगळं काम कशा प्रकारे करून ठेवलेलं आहे। आता सरन्यायाधीशांनी हे देखील म्हटलंय की तुम्ही कोणत्याही स्वरूपाने असं अंडर एस्टिमेट करू नका की आपले इन्स्टिट्यूशन्स किंवा आपल्या संस्था या संविधानाला कमिटेड नाहीयेत। त्यांनी म्हटलेलं आहे की या संविधानाच्या कमिटमेंटनी काम करणाऱ्या सगळ्या संस्था आहेत आणि या संस्था संविधानाला कमिटेड आहेत, या गोष्टीला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही।